हे शहर कोण चालवतंय, कायदा की अनधिकृत फ्लेक्सवाल्यांचा टोळधाड? पिंपरी चिंचवडमध्ये आज जे दृश्य दिसतंय ते प्रशासनाच्या अपयशाचं नाही, तर प्रशासनाच्या मौनातून चालणाऱ्या अतिक्रमणाचं उघड स्वीकारपत्र आहे. भोसरी आणि पीसीएमसीच्या हद्दीत हजारोंच्या संख्येनं अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर्स, होर्डिंग, सार्वजनिक रस्ते, चौक, बोर्ड, दिशादर्शक चोरून टाकलेले आहेत. हे फक्त बेकायदेशीर नाही, ही शहराच्या चेहऱ्याची लूट आहे. पीसीएमसीचा दुटप्पीपणा आता उघड्यावर आलाय. साधा नागरिक त्याच्या दुकानासाठी छोटं पोस्टर लावतो, दुसऱ्या दिवशी तोडफोड, दंड, नोटीस, कारवाई. पण गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाचं भले मोठे फ्लेक्स सार्वजनिक मालमत्तांवर दिमाखात लागलेले. ना परवानगी, ना नियम, ना किंमत आणि ना कारवाई. नियम फक्त आमच्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्ता खासगी जाहिरातींनी झाकली तरी पीसीएमसीला दिसत नाही. सगळ्यात गंभीर बाब हे फ्लेक्स थेट महापालिकेनं लावलेल्या दिशादर्शक चौक, फलक आणि कॉलनीच्या नावावरच्या बोर्डावर चिटकवलेले आहेत, जे ना फक्त निंदनीय, ना फक्त बेकायदेशीर, तर संपूर्ण कायद्याच्या तोंडावर लगावलेलं थेट थप्पड आहे. एका नागरिकानं रोषानं सांगितले, दिशादर्शक बोर्ड गायब, त्यावर फ्लेक्स. हे शहर कोणतं, नियम कोणासाठी? सामान्य नागरिकांना दंड, पण अनधिकृत फ्लेक्स महिनोन्महिने. हा अन्याय नाही, हा गुन्हा आहे. या फ्लेक्समुळं खालील कायद्यांचा थेट भंग. सरकारी सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत पोस्टर लावणं गुन्हा, दिशादर्शक झाकणं, वाहतुकीस अडथळा निर्मिती, अनधिकृत जाहिरातला अतिक्रमण, कायद्याचा सर्व भंग आणि प्रशासन शांत. यालाच नागरिकांनी निष्क्रियता नाही, सहभाग म्हटलंय. आता एक गोष्ट स्पष्ट झाली, नागरिक शांत राहिले तर अनधिकृत फ्लेक्स शहर गिळंकृत करतील आणि प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्षच करत राहतील. पण आय एम सिटीजन उठलं आहे की प्रशासन हलतं, कारवाई सुरू होते आणि शहरात पुन्हा कायद्याची जागा तयार होते. आणि आता हाच आवाज वाढवायचा आहे. अनधिकृत फ्लेक्स दिसला, पुरावा गोळा करा, आय एम सिटीजनवर अपलोड करा. शहराचा कायदा आपणच वाचवणार. हे फ्लेक्स नाहीत, हे शहराच्या चेहऱ्यावर लावलेले बेकायदेशीर डाग आहेत आणि आता ते पुसलेच पाहिजेत. मी आहे नागरिक, मी कायद्यासाठी उभा आहे. अनधिकृत अतिक्रमण सहन करणार नाही. आवाज उठवीन, पुरावे देईन आणि शहर स्वच्छ करीन.